सोयाबीन खरेदीसाठी 4892 हमीभाव निश्चित। किमान हमीभावामध्ये सोयाबीन खरेदीची मागणी मान्य। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती। पंतप्रधान कार्यालयामधील फर्निचर चंद्रपूरमधील सागवानाच्या लाकडापासून बनवणार। बल्लारपूर येथून 3018 फूट लाकूड दिल्लीला पाठवण्यात येणार। पुण्यात गणेशोत्सव काळामध्ये जादा बसेस सोडण्याचं पीएमपीएल प्रशासनाचं नियोजन। रात्री 12 वाजल्यानंतर देखील गणेश भक्तांना बस सेवा मिळणार आहे। देशभरातील 12 किल्ले मराठा लष्करी भूप्रदेश या अंतर्गत जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनासाठी प्रस्तावित। युनेस्कोची समिती 27 ते 30 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांना भेट देणार। पुणे परिमंडल अंतर्गत स्थानिक जलवाहिन्या, वीज वाहिन्या आणि उपकेंद्रांवरील वीजभार आता कमी होणार। अतिभारित उच्चदाब वाहिन्यांचे आता विभाजन करण्यात येणार आहे। 136 कोटी 50 लाखांचा आर्थिक आराखडा तयार। पिंपरी वाहतूक पोलीस पालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शहरातील रस्त्याचं सर्वेक्षण। 26 चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना सुरू। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची माहिती। मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई। केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षकासह 2 जणांना अटक। एका व्यावसायिकाला 18 तास कोंडून 60 लाख मागितल्याचा आरोप। राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले, तर सर्वाधिक रुग्ण मुंबईत, तर सर्वात जास्त मृत्यू हे नाशिक आणि नागपूरमध्ये झालेत। आरोग्य विभागाच्या अहवालातून माहिती समोर। साताराच्या कराडमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण। हजारो धावपटूंचा स्पर्धेत सहभाग।